मी फारसे संबंध नाही आला आता पहिल्यांदा बोलतोय. आमच्या वयामध्ये लहानपणी आता तरी समजा एखाद्या मुलाला काय झालं तर पालक 5 मिनिटांमध्ये उपस्थित राहतात. पण पहिलं काय असायचं की पालकांनी एकदा अंगणवाडीमध्ये सोडल्यानंतर परत आई काही 5 वाजल्याशिवाय परत यायची नाही. की त्यावेळेस कळत सुद्धा नसायचं की नक्की कुठं कामाला गेली किंवा कुठं वडील आहेत हे माहीत नसायचं. बाई हेच आई असायची की बाई त्याकडे एकदा सोडल्यानंतर पालकांना 100% माहित होतं की आपला मुलगा सुरक्षित आहे. त्यावेळेस काय नावा खायला चॉकलेट नव्हती किंवा कोणत्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. बाई ज्यावेळेस भात करतील त्याच वेळेस कळायचं. आणि ह्या बाई आम्हाला अशा होत्या, ह्यांनी कधीही आई जाणून दिली नाही, कधीच जाणून दिली नाही. ही लहानपणी आम्ही शाळेत असताना आईची आठवण अशी येत नसायची. ज्यावेळेस त्या प्रत्येक गोष्ट बाबा नाही त्यांनी भात खाल्ला, तुला सुकडी खायची का, तुला अंड खायचं का हे विचारायच्या. अशा त्या बाई होत्या. मी इतका मोठा नाही की त्यांचा उपकार फेडू शकतो, पण फुल नाही फुलाची पाकळी माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या मी नाही पूर्ण करू शकलो. पण जेवढं शक्य आहे तेवढं माझ्याचे मी आज करीन, उद्याही करीन. आणि जरी मी असलो किंवा नसलो तरी माझ्या घरच्यांना कधी त्यांना विसरू नका असा सल्ला देईल. कारण ज्या आईने जपलं ती आई नाही राहिली, ज्या बाईंनी जपलं त्यांचा सहवास मला लाभला नाही. आणि ज्या शाळेने ज्या शाळेत जीवाला घडवलं त्याचे उपकार मला फेडता आले नाहीत. आजपर्यंत संघर्ष करत आलो. आई वडील गेल्यानंतर माझ्या भावानी वहिनी पूर्ण गावानी माझ्यावरती खूप जीव लावला. प्रत्येक घटक हा माझ्यावरती जीव लावतो. मी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाशी आदराने बोलतो, प्रत्येकाला आपलं मानतो, प्रत्येक सुखदुःखात प्रत्येकाच्या सहभागी होतो. पण ईश्वराने मला संकट दिलंय तरी मी यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी आलेला माणूस, आलेली मुंगी, आलेला कोणताही निसर्गातील जो घटक आहे तो जाणार आहे. मीही त्याची फिकीर न करता चांगल्या पद्धतीने उपचार करील. ईश्वराच्या मनात असेल तर यातून मी सावरील. आणि जर मी सावरलो तर असलेलं पूर्ण जीवन समाजासाठी, देवासाठी समर्पित करील एवढंच मी सांगतो. आणि आपल्या तुम्हाला एक सांगतो, आई वडील आपल्याला असतात पण जी लहानपणी शिक्षक असतात प्राथमिक शाळेतली किंवा अंगणवाडीची, त्यांना तुम्ही मरेपर्यंत विसरू नका. हीच तुमची आई वडील असतात. आमच्या बाईंनी आमच्यासाठी खूप काही केलं. पण माणूस एकदा प्रपंचात पडल्यानंतर त्याला डोळ्यासमोर अंधारे असतात. त्याला काही कळत नाही की आपल्यासाठी कुणी काय केलंय. तर आपण कायम जाणीव ठेवा. प्रत्येकाने किती मोठा तुम्ही कलेक्टर व्हा, पण तुम्हाला सुरुवातीला शिकवणारे अंगणवाडीची मॅडम असतात, सुरुवातीला त्या बाई असतात. त्यांनी तुमचा पाया कसा केला ह्याच्यावरती तुमचं ठरतं की तुम्ही काय होणार काय नाही. त्याच्यामुळं त्यांना कधी विसरू नका. माझं म्हणणं आहे, नंतरचे शिक्षक सन्मानासाठी येतात. जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक नंतर वरिष्ठ शिक्षक असतात. ते कलेक्टर झाल्यानंतर म्हणणार नाही नाही माझा विद्यार्थी होता. अरे पण पायात जर चांगला रस्ता केला तर तो कुठून कलेक्टर झाला असता. ही एक शोकांतिक आहे. आपल्याला विसर पडतो. माणूस ज्यावेळेस पळत राहतो त्यावेळेस आपल्यासाठी काय कुणी केलं हा विसरतो. मीही कदाचित विसरलो असो. माझंही परमेश्वराने डोळे उघडण्यासाठी मला हे दिलं असेल. पण देवाने प्रत्येकाला दुःखात द्यावं पण इतकं देऊ नये. पण आमच्या जन्माला जे असतं त्याला ते बघावं लागतं. त्यासाठी देव श्रीकृष्णही चुकला नाही ना आपणही चुकणार नाही. त्यामुळं आलेलं जे असेल समोर त्याला स्वीकार करायचा आणि पुढे चालायचं. कारण आयुष्यात खूप दुःख आहेत लोकांना, आपल्याला काहीच दुःख नाही. खूप माणसात दुःख आहेत. मी हॉस्पिटलला जातोय, 6 महिन्याची मुलं आहेत ज्यांना कॅन्सर आहे. अक्षरशः बसायला जागा नाही. तिथून पुढचं युग असे, अन्न पाणी सर्व काही बदललंय. त्याच्यामुळं कधी कुणाला काय होईल. आज मी चांगलाय उद्या ऍक्सिडेंट झाला काय करणार आहे. कोणता दिवस शेवटचा सांगता येऊ शकत नाही, कधीच नाही. आणि मरण हे कुणालाही चुकलं नाही, कुणालाच, मुंगीला नाही, माणसाला नाही, प्राणी कुणालाच चुकलं नाही. त्याच्यामुळं आहे तोपर्यंत आपलं सत्कार्य
चांगलं करा, प्रत्येकाला चांगली भावना ठेवा. देवाला निवड दाखवण्यापेक्षा आपल्या जीवनात निवड दाखवा, हे मला म्हणायचंय. एवढं बोलून मी सरांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारचं कलागुणांना वाव द्यावा. आणि मी अशी शाश्वती देतो, जरी मी असलो आणि जरी नसलो तरी माझ्या घरची कधीही हे शाळेला विसरणार नाहीत. जोपर्यंत माझी आठवण किंवा जरी मी असलो किंवा नसलो तरी शाळेसाठी योगदान हे माझं मी नसल्यानंतरही राहील आणि मी असल्यानंतर तर राहणारच राहणार, नसल्यानंतर सुद्धा तेवढंच योगदान राहणार. की दरवर्षी माझं ह्या शाळेत नाव म्हणजे मुलं काढणार की बोलू काका आजीचा कार्यक्रम होता, आम्हाला वया वाटल्या, काही ना काही जेवण प्रत्येक वर्षी होणार. जोपर्यंत आमच्या वहिनी आणि भाऊ आहेत तोपर्यंत ती माझं कधीही नाव पुसू देणार नाहीत. माणूस जीव जगला किती त्यापेक्षा तो कसा जगला, आणि असं काही नसतं की 70 वर्ष जगला म्हणजे खूप नाव झालं. 30 वर्ष जगला तरी त्याचं बाबा जर त्यांनी कर्तृत्व करून असतं तर त्याचं 100 वर्ष नाव राहते. शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ही कुठे जास्त दिवस जगले, महात्मा फुले, पण त्यांचं नाव इतकं होतं की आज किती वर्ष झाले त्यांचं नाव कोण पुसतंय का, त्यांना माहिती आहे. आपण त्यांच्या इतकं मान होऊ शकत नाही, आपण सामान्य माणसं आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढं त्यांच्याच्याने ते करताल, माझ्याच्याने मी करू. जेवढं मला परमेश्वर ताकद देईल शेवटच्या क्षणापर्यंत मी लढेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढतोय आणि लढणार. आणि तुमचा आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहू द्या. आणि सरांचं धन्यवाद, त्यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं. सरांनीही सर्व मुलांकडे लक्ष द्या आणि मुलांनी एक लक्षात ठेवा, कधीही आपल्या प्राथमिक शिक्षकांना, अंगणवाडीच्या ताईंना कधीच विसरायचं नाही. तुम्ही मोठं होणार, कॉलेजला जाणार तरी कधीच विसरायचं नाही. ते म्हणजे तुमचा पाय आहे. तुम्ही नंतर काही करताल पण ते नसल्यानंतर तुमचं काही नाही. एवढं बोलतो, सर्वांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जर माझ्या म्हणजे तोंडून कुणाविषयी असं नाही झाला शब्द, पण असं तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अजित. सर्वांच्या